नवरात्र म्हणजे महाशक्तीच्या उपासनेचे 9 दिवस, ज्यामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये नवदुर्गेच्या 9 रूपांच्या म्हणजेच मा दुर्गेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मा दुर्गेच्या या रूपांना महाशक्ती म्हटले जाते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तुम्हाला माहीत आहे का मा दुर्गा कशी जन्माला आली? तर चला पाहूया. एका पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक महाभयंकर असुर होता. तो महाभयंकर होता. देव, दानव व मानव सर्वच त्याला फार घाबरत असत. तो प्राण्यांना व माणसांना केवळ मजेखातीर मारून टाकत असे. तो हवे तेव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे. आपली ताकद अधिक वाढवण्यासाठी महिषासुराने ब्रह्मदेवाची आराधना केली. त्याने खूप वर्षे खडतर तप केले. तेव्हा त्याच्या तपश्चर्येवर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. महिषासुराने त्यांच्याकडून वर मागितला की त्याचा वध कोणीही देव किंवा दानव करू शकणार नाही. पण ब्रह्मदेवाने ते नाकारले. तेव्हा उन्मत्त महिषासुराने असा वर मागितला की त्याचा वध फक्त दैवी शक्ती असलेल्या एका स्त्रीच्या हातून होईल, जिला 4 पेक्षा जास्त हात असतील. ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हणून वर दिला. इंद्र आपल्या आसनावर व इतर देवगण त्याच्या दोन्ही बाजूला उभे होते. महिषासुराने सर्व राक्षसांना घेऊन त्यांच्यावर आक्रमण केले. अमर होण्याच्या अहंकाराने उन्मत्त महिषासुराने स्वर्गावर आक्रमण केले. राक्षसांनी देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. देव व दानव यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले व अखेरीस महिषासुराने देवांचे स्वर्ग काबीज केले. अशा स्थितीत सर्व देव चिंताग्रस्त झाले आणि समस्या सोडवण्यासाठी ब्रह्मा, विष्णू व शिवाकडे गेले. मग ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी त्यांच्या शरीराच्या ऊर्जेने एक आकार तयार केला आणि सर्व देवतांनी त्यांची शक्ती त्या आकारात ठेवली.
देवतांच्या शक्तीपासून दुर्गा जन्माला आली. तिची प्रतिमा अतिशय कोमल होती. ती खूप आकर्षक होती आणि तिचे अनेक हात होते. देवांच्या शक्तीने जन्माला आल्यामुळे देवीला शक्ती असे म्हटले गेले. देवीला भगवान शिवाकडून त्रिशूळ, भगवान विष्णूंकडून चक्र, भगवान ब्रह्माकडून कमळ, वायूकडून नाग, हिमवंताकडून वस्त्र, धनुष्य आणि सिंह प्राप्त झाले. मग देवी महिषासुराशी युद्धासाठी सज्ज झाली. महिषासूर आणि माँ दुर्गा यांच्यात 9 दिवस युद्ध झाले. गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. आणि 10व्या दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध केला. महिषासुराशी युद्ध करताना माँ दुर्गेने 9 रूपे धारण केली होती. त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये माँ दुर्गेच्या 9 रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते. हीच देवीची 9 रूपे आता तुमच्या समोर दुसरीची मुले सादर करीत आहेत. शैलपुत्रेति द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनी तथा सप्तमं कालरात्रीति महागौरीति च अष्टमं नवमं सिद्धिदात्री च दुर्गा प्रकीर्तिताः सिद्धिदात्री च गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते भुवनपोषिणि शङ्करतोषिणि कल्मषमोषिणि घोषरते धनुजनिरोषिणि दिविसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. कर्म में, मोक्ष भी मैं.
मैं, ब्रह्मांड भी मैं, अंत भी मैं, आरंभ मैं, गौरी मैं। काली मैं, महाकाली मैं, नवरात्र असे म्हटले की आदिशक्ती महिषासूर मर्दिनी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. 9 दिवस भक्तगण मातेची उपासना करतात. या नवरात्रीमधील आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरबा. गरबा हा गुजराती लोकांचा सांस्कृतिक वारसा आहे. सामूहिक पद्धतीचे आनंद साजरा करण्याचे उत्तम साधन आहे. तसेच हे भाग्य व मांगल्याचे प्रतीक मानले जाते. असे हे गरबा नृत्य आता दुसरीची मुले आपल्यासमोर सादर करीत आहेत.